नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मेन सर्कल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. समाजशास्त्रामधलं आज पहिलं लेक्चर आपण कंडक्ट करतोय. या आधी ऑलरेडी मी हे लेक्चर अपलोड केलं होतं, पण माझ्याकडून अनावधानाने जुनी व्हिडिओ अपलोड झाली आणि सेम अभ्यासक्रमाच्या डिस्कशनचीच व्हिडिओ होती असल्यामुळं मला ते डिलीट करावे लागले आणि मी आता पुन्हा हे व्हिडिओ अपलोड करतोय. तर एक मराठीमध्ये एक सुंदर गोष्ट आहे, म्हणजे सर्वच भाषांमध्ये उपलब्ध आहे. अगदी इजिप्तमध्ये सुद्धा त्याचे पुरावे सापडतात की ही गोष्ट सर्वत्र उपलब्ध होती. ज्यानुसार एकदा एका कावळ्याला तहान लागली आणि कावळा एका मटक्यापाशी गेला. ज्या मटक्याला पाणी होतं पण ते खूप खाली होतं, कावळ्याची चोच त्याच्यापर्यंत पोहोचत नव्हती. तर कावळ्याने काय केलं, आजूबाजूचे छोटे छोटे खडक उचलले, त्या खड्यांना उचलून त्याच्यामध्ये टाकायला सुरुवात केली. हळूहळू त्याच्यामधला व्हॉल्यूम डेन्सिटी चेंज झाला आणि पाण्याची पातळी वर जात गेली आणि कावळ्याने एका ठराविक क्षमतेपर्यंत आल्यानंतर आरामात पाणी पिलं. समाजशास्त्राच्या बाबतीत थोडंसं असंच आहे. समाजशास्त्राचं मटेरियल, समाजशास्त्राचं कोचिंगचं अवेलेबल मटेरियल किंवा समाजशास्त्राच्या गायडन्स हा असाच कुठेतरी रस्ता तळाला गेलेला आहे त्या मटक्यातल्या. आणि आपण विद्यार्थी म्हणून ज्यावेळेस समाजशास्त्र या विषयाची निवड करतो त्यावेळेस ही जाणीव ठेवा की आपल्याला आपल्या प्रयत्नांचा एक एक खडा त्या मटक्यामध्ये टाकल्याशिवाय ते पाणी तुम्हाला उपलब्ध होणारच नाही. मी माझ्या परीने तुमच्यापर्यंत बऱ्याच गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, तर त्या गोष्टी तुम्हाला माझ्याकडून मिळतील, पण त्यापेक्षाही जास्त तुम्हाला स्वतः त्या माझ्याकडून घ्याव्या लागतील किंवा इतर समाजशास्त्राचे तुमचे जे गायडन्स असतील त्यांच्याकडून, किंवा तुम्हाला स्वतः समाजशास्त्रामध्ये इतके प्रयत्न करावे लागतील की जे पाणी तुम्हाला सहज उपलब्ध मिळेल. तर चालू करूया आजचं लेक्चर. समाजशास्त्र एक ज्ञानशाखा. मुळात समाजशास्त्रातला जो पहिला टॉपिक आहे, युरोपातली आधुनिकता आणि सामाजिक परिवर्तन आणि समाजशास्त्राचा उदय. तर एमर्जन्स ऑफ सोशियोलॉजी जे आपण इंग्लिशमध्ये जर पाहिलं तर समाजशास्त्राचं जे एमर्जन्स आहे त्याला युरोपीय पार्श्वभूमी जास्त आहे. समाजशास्त्र हा युरोप केंद्रीय विकासातून निर्माण झालेला आहे. हा जरी त्याला पुढे युएस मध्ये मीड किंवा यांनी सिम्बॉलिक इंटरॅक्शनिझम मधून विकसित केला असला तरी सुद्धा त्याची प्राथमिक पार्श्वभूमी ही युरोपियन राहिलेली आहे. त्यामुळे युरोपातल्या ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय घडामोडींचा खूप मोठा प्रभाव समाजशास्त्राच्या विकासावर राहिला आहे आणि त्यावरच इनडायरेक्टली युपीएससी दरवर्षी क्वेश्चन विचारते. मग ते क्वेश्चन आपल्याला डील करण्यासाठी तिथली परिस्थिती ऐतिहासिक स्वरूपात माहिती असणं खूप आवश्यक आहे. तर थोडक्यात होतं काय, युरोपमध्ये जो हा कालखंड आहे याच्यामधला डार्क एज ज्याला आपण इथे म्हटलेलं आहे बघा. तर डार्क एज ऍक्च्युअली काय होतं की जो युरोपमधला 5व्या शतकापासून ते 15व्या शतकापर्यंतचा कालावधी आहे त्याच्यामध्ये सामाजिक परिस्थिती इतकी खालावलेली होती. सामंतशाही, जमीनदारीचं इतकं वर्चस्व होतं आणि तुम्ही बऱ्याच ठिकाणी वाचलं असेल की 3 इस्टेटमध्ये समाज विभागला गेला होता. म्हणजे जर तुम्ही थोडक्यात पाहिलं तर हे अशा 3 इस्टेट होत्या. याच्यामध्ये पहिली इस्टेट होती जे उच्च वर्ग होता, जे राजे, सामंत वगैरे याच्यामध्ये होते. याच्यामध्ये जे पोप वगैरे असतात चर्चचे ते होते आणि इथं सामान्य वर्ग होता. तर याच्यामध्ये विभागणी झाली होती. आणि जो सगळ्यात खालचा वर्ग होता, म्हणजे जो सामान्य वर्ग होता, त्यांच्यावर आर्थिक आणि टॅक्सचा बोजा खूप होता आणि या सगळ्यांवर टॅक्स अजिबात नव्हता. त्याच्यामुळे सामाजिक एक प्रकारची दरी खूप मोठी होती समाजामध्ये. हा डार्क एजचा पिरियड होता. आणि जरी आपण म्हटलं की समाजशास्त्राचं अध्ययन आपण आता एक आधुनिक पद्धतीने करतोय, पण या आधी सुद्धा जे प्लेटो, अरिस्टॉटल असतील किंवा अर्थशास्त्र असेल अगदी आपल्या कौटिल्याचं, या सर्वांमध्ये समाजशास्त्रीय विचार दिसतात. कारण समाजशास्त्र काय आहे? समाजाचं वर्णन करणारं शास्त्र आहे, समाजाच्या समस्यांचं अध्ययन करणारं शास्त्र आहे, सामाजिक संस्थांचं अध्ययन करणारं शास्त्र आहे. मग या सगळ्या सामाजिक संस्था, सामाजिक वर्णने, सगळं काही हे समाजशास्त्रामध्ये त्यावेळेसही आढळत होतं आणि आत्ताही आढळतं. फक्त त्याचं संरचनात्मक आणि एक सायंटिफिक स्वरूप फक्त चेंज झालंय, बाकी काही बदल झालेला नाही. तर या डार्क एज नंतर असे काही चेंजेस युरोपमध्ये झाले की ज्याच्या परिणामी एक पिरियड येतो ज्याला आपण पुनर्जागरण म्हणतो, ज्याला रेनेसान्स म्हणतात. भारतामध्ये हा पिरियड जो 18व्या-19व्या शतकात राजाराम मोहन रॉय यांच्या स्वरूपात वगैरे आला, तसाच स्वरूपात इकडे युरोपमध्ये मानव केंद्रीय बदल व्हायला सुरू झाली आणि त्याला कारण होती ही रुसो, मॉन्टेस्क्यू यांसारखे विचारवंत. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक अध्ययन कक्षामध्ये, मग ते तुमचं फिजिक्स असो किंवा तुमचं जॉमेट्री असो, तुमचा भूगोल असो,
ह्या सर्वांवर खूप खूप प्रभाव पडला या काळात. आणि सगळ्या शास्त्रांचं अध्ययन हे खूप सायंटिफिक पद्धतीने म्हणजे नैसर्गिक शास्त्रीय पद्धतीने करण्यास सुरुवात झाली होती सर्व शास्त्रांचं. मग जर तुम्ही खलाशांचं बघाल त्यावेळेस जे जगाचं युरोपीयकरण घडत होतं, कोपर्निकन क्रांतीनंतर चर्चच्या अधिपत्याला धक्का लागला होता. चर्चला लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली होती, प्रश्नोत्तरांची खैरात झाली होती. तार्किकता, बौद्धिक प्रामाण्यवाद किंवा वस्तुनिष्ठता ज्याला ऑब्जेक्टिव्हिटी आपण म्हणतो, हे सगळे घटक केंद्रस्थानी होते समाजशास्त्राच्या किंवा समाजाच्या. ज्याचा परिणाम असा झाला की आधुनिकता ही संकल्पना खूप विकसित झाली. म्हणजे जे डार्क एज मध्ये आपण होतो तिथून आधुनिक समाजाकडे रूपांतरित व्हायला लागलो. आणि आधुनिकतेला पण म्हणजे सापेक्ष पद्धतीने पाहता येतं, जसं की मार्शल बर्मन म्हणतात की ऑल दॅट सॉलिड मेल्ट्स इनटू एअर, हे त्यांचं पुस्तक आहे. याच्यामध्ये त्यांनी ते आधुनिकतेची सापेक्षता सांगितली की कशाला आधुनिक म्हणायचं कशाला नाही हे कशावरून ठरवायचं. की जर युरोपियन चांगल्या घरात राहतात, आपण कच्च्या मातीच्या घरात राहतोय, तर ते आधुनिक झाले का आणि आपण पुरातन किंवा अआधुनिक असे झालो का. त्यामुळे हा जो आधुनिकतेची सापेक्षता आहे याच्यावर विवाद वेगळा आहे, आपण याच्याकडे नंतर येणार आहे. पण सांगायचा भाग असा की समाज एका आधुनिकतेच्या प्रक्रियेतून जात होता. त्याच्याच मध्ये रुसो, मॉन्टेस्क्यू सारखे जे राजकीय विचारवंत होते त्यांनी त्यांच्या पुस्तकांच्या माध्यमातून नवराजकीय व्यवस्थांची संकल्पना मांडली. म्हणजे तुम्ही एक लहानपणी किंवा 10वीला असताना ज्यांना इतिहास विषयांमध्ये वगैरे रुची असेल तिथे एक ठरल्याप्रमाणे एक रिकामी जागा यायची बघा, की टिंबटिंब हा फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता मानला जातो आणि आपण रुसो हे नाव तिथं रिकामी जागेमध्ये लिहायचो. तोच रुसो ज्याने फ्रेंच क्रांतीचा जनक मानला जातो किंवा त्यांनी प्रेरणा दिली, त्याच्यामुळे फ्रेंच राजकीय समाज बदलला, राजकीय व्यवस्था बदलली, नवराजकीय व्यवस्था अस्तित्वात आली. ती कोणती होती? लोकशाही. मग ही लोकशाही व्यवस्था सगळ्यांसाठी नवीन होती, ती बाल्य अवस्थेत होती मुळात. त्याच्यातही अनेक समस्या होत्या. त्यासोबतच जे ऍडम स्मिथ असेल, जे मिल असेल, यांनी नवा आर्थिकवाद मांडला. म्हणजे तुम्हाला तो कॅपिटलिझम वाली कन्सेप्ट माहिती असेल की ज्याच्यामध्ये भांडवलशाही ही एक व्यवस्था आहे याचा एक विचार होऊ शकतो, किंवा लेसेस फेअर म्हणजे ज्याच्यामध्ये राज्याचं नियंत्रण अर्थव्यवस्थेवरून कमी होतं किंवा राज्याचं नियंत्रण धर्मावरून कमी होत जातं. राज्य एक पॉलिटिक्स म्हणून वेगळं आणि इतर जे इकॉनॉमिकल असतील, मग ते इथिकल असतील, बाकीच्या घटकांमधून राज्य आपली भूमिका कमी करत नेतं. हा सगळा प्रक्रियेचा उदारमतवादाचा कालखंड होता. त्यासोबतच औद्योगिकरण त्याच्या पीक लेवलला होतं. म्हणजे त्या औद्योगिकरणासोबतच काय होत होतं, औद्योगिकरण म्हणजे काय आता इंडस्ट्रीज डेव्हलप होत आहेत युरोपमध्ये, युरोपचं इंडस्ट्रियलायझेशन होत आहे. त्या इंडस्ट्रियलायझेशन सोबत काय होत होतं, लोकसंख्या स्थलांतरित होत होती, स्थलांतर वाढलं होतं. त्यासोबत अजून काय होत होतं, लोकसंख्येच्या स्थलांतरासोबतच की जी बाडाबंदी चळवळ होती. म्हणजे काय झालं, जे सामान्य लोक जमीनदाराकडे काम करत होते, जमीनदाराची जमीन कसत होते, त्या जमीनदाराने त्यांच्या जमिनींना कुंपणं बांधायला सुरुवात केली, त्या जमिनी विकायला लागल्या, जमिनी विकून जो पैसा यायला लागला त्याच्यातून इंडस्ट्रीची निर्मिती झाली. या सगळ्यामध्ये सामान्य नागरिकांना जे रोजगार करत होते, जे शेती करत होते, त्यांचा रोजगार गेला. मग असे रोजगार गेलेले नागरिक काय करायला लागले, शहरात येऊन मिळेल ते काम करायला लागले. शहरांची कोंडी वाढली, शहरांची कोंडी वाढल्यानंतर झोपडपट्टी वाढली, झोपडपट्टी वाढल्यानंतर महागाई वाढली, महागाई वाढल्यानंतर युरोपामध्ये अनेक बाकीच्या समस्या आल्या, रोगराईसारखी समस्या आल्या, प्लेग वगैरे ह्या साथी वाढल्या. म्हणजे युरोप एक प्रकारे जे समृद्ध होतं राजकीय व्यवस्थेमध्ये, लोकशाहीमध्ये गेल्यानंतर अनेक समस्यांचा सामना करावा लागला त्याला. कारण अचानक मिळालेलं स्वातंत्र्य आणि जबाबदारीहीन असणारं स्वातंत्र्य कोणाचाही फायदा करून घेत नाही. आपल्या एक भारताच्या बाबतीत चांगली गोष्ट होती, आपण स्वातंत्र्य झाल्या कॉन्स्टिट्यूशन घेतलं, संविधानामध्येच काही गोष्टी नमूद केल्या, संविधानाद्वारेच आपल्याला नियंत्रण करून घेतलं. म्हणजे जबाबदारी सोबत आपण स्वातंत्र्यामध्ये आलो, आपल्याला काय करायचं हे क्लॅरिटी होती. युरोपियनना स्वातंत्र्याची काही तमाच राहिली नाही. स्वातंत्र्य कोणत्या एका दिशेने असावं, कोणत्या एका विकासाच्या दिशेने असावं, अधोगतीच्या दिशेने असावं, याचं कोणतंही नियंत्रण कोणाकडेही नसल्यामुळे जी अराजकता निर्माण झाली, त्याच्यामधून अशा इंटेलेक्च्युअल आयडियाज आल्या किंवा दोन वर्ग निर्माण झाले ज्याला पारंपरिक प्रतिक्रियावादी म्हणतात. पारंपरिक प्रतिक्रियावादी, त्यासोबतच विवेकीवादी किंवा विवेकी प्रतिक्रियावादी. तर हे जे दोन वर्ग होते, याच्यामध्ये हे जे पारंपरिक होते ना, याच्यामध्ये समजा लुई डी बोनाल्ड होते, हे म्हणत होते की जुनी व्यवस्था चांगली होती.
जुना सामाजिक समाज चांगला होता. विवेकी काय म्हणायचे, ज्याच्यामध्ये हेगल होते किंवा जे आपले नवीन सगळे विचारवंत होते ते सगळे विवेकी प्रतिक्रियावादामध्ये होते. या सर्वांचं म्हणणं होतं की व्यक्ती केंद्रीय विचार झाला पाहिजे किंवा ही नवीन व्यवस्था, नवीन राजकीय व्यवस्था, परिवर्तन हे अनिवार्य आहे, हे होणं अपेक्षितच आहे, हे होणारच आहे. तर या दृष्टीने विचार करणारा हा वर्ग होता. मग त्या दरम्यान अनेकांनी या नवीन सामाजिक संरचनेला काही ना काहीतरी बौद्धिक पाठबळ द्यायला सुरुवात केली. जसं की आयुर्वेद जेटलिंग काय म्हटलं, की सुरुवातीचा जे समाजशास्त्राचा विकास आहे ना, हा विकास मुळात आधुनिकीकरणाची प्रतिक्रिया आहे. आधुनिकीकरणाला दिलेली प्रतिक्रिया म्हणजे सुरुवातीचं समाजशास्त्र आहे. त्याच वेळेस डार्विनचा जो सिद्धांत तुम्ही ऐकला असेल, खूप फेमस झाला होता, जैविक उत्क्रांतीचा सिद्धांत म्हटला जातो, ओनली फिटेस्ट कॅन सर्व्हाइव्ह, ऐकला असेल. त्याच स्वरूपात म्हणजे तो जैविक सिद्धांत होता, बायोलॉजीचा सिद्धांत होता. मग बायोलॉजी जर मानवी आरोग्याच्या समस्या यांच्यावर उपाय करू शकतो, तर समाज सुद्धा एक व्यक्ती आहे किंवा समाज सुद्धा एक रचना आहे. तर हिच्या आरोग्याच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी कोणतं शास्त्र आहे, तर ते समाजशास्त्र आहे. मग ऑगस्ट कॉम्टनी ती संकल्पना मांडली की समाज एक शास्त्र असू शकतं, समाजशास्त्र नावाची एक संकल्पना असू शकते. त्यालाच पुढे हर्बर्ट स्पेन्सर यांनी काय केलं, जसं समाज सुरुवातीला टोळीमध्ये होता, समजा हे 4-5 जण तुम्ही राहत होते एकत्र, तिथून म्हणजे तुम्ही शिकारी वगैरे करताय, तिथून ते आता तुम्ही सिटीमध्ये राहताय, तुम्ही चांगल्या मोठमोठ्या बंगल्यांमध्ये वगैरे राहताय. तर हा जो बदल आहे ना, एका सामान्य समाजापासून अतिशय क्लिष्ट समाजापर्यंत, म्हणजे आज आपले व्यवसाय ठरलेले आहेत, आज आपलं काम ठरलेलं आहे, आज आपल्याला विकासाची दिशा ठरलेली आहे, आज आपण गुन्हा केला तर आपल्याला कायदे व्यवस्था आहे, आज आपण आपल्याला सुविधा देणाऱ्या यंत्रणा आहेत, आज आपल्याकडे राज्य व्यवस्था आहे. ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, ह्या निश्चित झाल्या. पण जे प्राथमिक समाज होता, जो टोळ्यांचा समाज होता, तिथे कोणालाही कोणती जबाबदारी नव्हती, कोणाला कोणतं कार्य नव्हतं, म्हणजे श्रमविभाजन नव्हतं. म्हणजे काय, तो पूर्णतः सूक्ष्म आणि साध्या स्वरूपातला समाज होता. मग हे साध्या स्वरूपातून कॉन्क्रीट स्वरूपातलं किंवा नाही का कॉम्प्लेक्स स्वरूपातलं रूपांतरण जे आहे त्याचं वर्णन केलं हर्बर्ट स्पेन्सर यांनी. मग त्यांनी जो सिद्धांत दिला त्याला आपण म्हणतो सामाजिक उत्क्रांतीचा सिद्धांत. आणि इथून खरं समाजशास्त्राला प्रेरणा मोठ्या प्रमाणावर मिळाली. आता एक बघा की जो सामाजिक बदल आहे ना, त्याला आपण जर थोडक्यात पाहिलं, म्हणजे आपण मी काय म्हटलं सामाजिक बदल, मग त्याच्यामध्ये आपलं शहरीकरण आलं, त्याच्यानंतर काय झालं, कामगारांचं स्थलांतर आलं, हे सगळे सामाजिक बदल होते. आणि सामाजिक समस्या काय होत्या याला जोडलेल्या, झोपडपट्टी होते, शोषण होतं. हे कामगार काय करायचे, कामगार करायचे एखाद्या फॅक्टरीमध्ये काम. जसे आपल्याकडे मुंबईला पूर्वी डबेवाले जायचे, मुंबईला काम करायला जायचे लोक, हे मिल कामगार काय करायचे मुंबईला जाऊन, गिरणी कामगार तुम्ही ऐकलं असेल, गिरणी कामगार जायचे मुंबईला, त्यांचं दिवस दिवस शोषण व्हायचं. 10-12 तास, 13 तास, 14 तास ही लोक काम करायचे. मग या सामाजिक समस्या होत्या हे त्यावेळेस कोणालाही वाटत नव्हतं, पण ज्यावेळेस ते एका तीव्रतेपर्यंत गेलं त्यावेळेस जाणवले की सामाजिक समस्या. आर्थिक बदल काय झाले, भांडवलशाही आली. पूर्वी भांडवलशाही नव्हती, पूर्वी सामंतशाही होती. एक सामंत होता, तुम्ही त्याला ठरलेला शेतसारा देत होता, सगळं करत होता. पण आता तसं नाही झालं. आता एक कारखानदारी, त्याच्यात एक मालक आहे, त्याच्यावर एक व्यवस्थापक आहे, आणि त्या व्यवस्थापकाने काही कामगार ठेवलेत कामाला, आणि त्यांना तो जे उत्पन्न विकलं जाणार आहे त्याचा एक थोडासा मोबदला देणार आहे. ते म्हणतात ना मुंगी बनवून साखर खाणं. मालकांनी काय केलं, मुंगी बनवूनच साखर खाल्ली ना. मग ह्या मालकांनी ज्या आर्थिक समस्यांना ची पेरणी केली, ज्या भांडवलशाहीने या आर्थिक समस्यांची पेरणी केली, त्या कोणत्या समस्या होत्या, त्या शोषणाच्या समस्या होत्या, वर्गीय संरचनेची समस्या होती. वर्गीय संरचनेमध्ये जो निम्न वर्ग होता त्याचं शोषण होतं. मग ह्या सगळ्या गोष्टी आर्थिक समस्येचा भाग झाल्या. किंवा चलनवाढ झाली होती, महागाई झाली होती. हे सगळं मध्यम वर्ग पाहत होता किंवा हे मध्यम वर्गाला झाडा ह्याच्या भोगाव्या लागत होत्या. त्यामुळे हे सर्व प्रश्न वाढत गेले. राजकीय बदल मी तुम्हाला मगाशी म्हटलं, लोकशाहीकडून आपण कशाकडे गेलो, सामंतशाहीकडून आपण कशाकडे गेलो, सामंतशाही आधी होती, आपण लोकशाही स्वीकारली जी बाल्य अवस्थेत आहे. ती लोकशाही काय घेऊन गेली, काय घेऊन आली, अराजकता. कोणालाच कळालं लोकशाही कशी चालवायची. तुम्हाला आठवत असेल तर फ्रेंच राज्यक्रांती झाली, जगातली पहिली लोकशाही एस्टॅब्लिश झाली, पण ती टिकली का, त्यानंतर लगेच नेपोलियन बोनापार्ट आला. तुम्हाला माहिती असेल नेपोलियन क्रांती, नेपोलियन बोनापार्ट आला, त्यांनी स्वतःची हुकुमशाही तयार केली. म्हणजे किती दिवस टिकली लोकशाही, का तर लोकशाही बाल्यावस्थेत होती, राजकीय समस्या. मग या सर्व प्रश्नांची उत्तरं देणारं एक शास्त्र असायला हवं,
मग ते शास्त्र कोणतं, तर मग समाजशास्त्र. अशा स्वरूपात समाजशास्त्राचा विकास झाला सुरुवातीला. म्हणून ते म्हणतात ना जॉन हॅरिस, थेट प्रतिक्रिया आहे सामाजिक समस्यांप्रती दिलेली समाजशास्त्राचा विकास. ऍक्च्युली युपीएससीने ना काही वर्षांपूर्वी एक क्वेश्चन विचारला होता की समाजशास्त्राचा उदय जो आहे आपण इथे शिकलो तो युएस मध्ये कसा झाला. कारण आहे ना आपलं सगळं युरोप केंद्रित झालं लिखाण, पण आपण एकाही ठिकाणी युएसचा उल्लेख केला नाही. आणि युएस हे समाजशास्त्राच्या विकासातलं मोठं योगदान देतं, कारण युएस मध्येच आहे शिकागो युनिव्हर्सिटी, ज्याला आपण शिकागो विद्यापीठ म्हणतो. आपला जो सिम्बॉलिक इंटरॅक्शनिझम म्हणजे तुम्हाला पुढे येईल त्याचा मोठा पार्ट इथे झाला सिम्बॉलिक इंटरॅक्शनिझमचा. तर सिम्बॉलिक इंटरॅक्शनिझम जे आहे तर सिम्बॉलिक इंटरॅक्शनिझम मध्ये काही गोष्टी लक्षात घ्या. सांकेतिक आंतरक्रियावाद असं म्हटलं जातं. तुम्हाला जो आपला समाजशास्त्रामधला थिंकर आहे मीड, तर मीड यांचं याच्यावर खूप लिखाण आहे. इवन C.H. कुले यांनी सुद्धा लिखाण केलेलं आहे खूप याच्यामध्ये. आणि थोडक्यात हा काय गोष्टीवर ध्यान देतो की आपण ज्या समाजात जगतो हीच मुळात एक प्रयोगशाळा आहे. आपण काय करतो, आपण एकमेकांशी इंटरॅक्शन करतो, एकमेकांशी संबंध निर्माण करतो, एकमेकांशी बोलतो. आता मी तुम्हाला जे सांगतोय ते तुम्ही समजून घेताय किंवा तुम्हाला ते समजतंय. हे कशामुळे समजतंय, कारण आपली भाषा एक आहे. सिम्बॉल, भाषा एक सिम्बॉल आहे. किंवा मी हे जे लिहितोय हे तुम्हाला समजतंय. का समजतंय, कारण आपण एकाच समाजामध्ये विकसित झालोय. तुमचं स्व, माझी अस्मिता किंवा माझी आयडेंटिटी हे काय आहे, हे एकमेकांशीच असणाऱ्या इंटरॅक्शननी निर्माण झालेली व्यवस्था आहे. त्यामुळे समाज तुमच्या स्वला किंवा तुमच्या अस्मितेला कसा आकार देतो की तू स्ट्रॉंग आहेस, तू वीक आहे, तू मुलगी आहे किंवा तू मुलगा आहे, हे ते बायोलॉजिकल व्यक्ती ठरवत नाही, हा समाज ठरवतो. म्हणजे एकदा सायमन दी बोवर म्हणून आहेत, खूप मोठ्या लेखिका आहेत, त्यांनी त्यांचं द सेकंड सेक्स नावाचं जे बुक आहे त्याच्यामध्ये खूप भारी वाक्य वापरलं होतं की स्त्री ही जन्माला येत नाही, ती निर्माण होते. म्हणजे हा समाज आहे ना, हा स्त्रिया निर्माण करतो की तू स्त्री आहे, तू स्त्रीचं हे काम केलं पाहिजे. आपल्याला काय म्हणतो, पुरुष करता पुरुष करती स्त्री नसते आपल्याकडे. पुरुषार्थ, ह्या सगळ्या संकल्पना कशामुळे निर्माण झाल्या. मग ह्या सगळ्या गोष्टींवर भाष्य करणारं शास्त्र हे शिकागो विद्यापीठामध्ये सांकेतिक आंतरक्रियावादाच्या स्वरूपात निर्माण झालं. आणि त्याचसोबत जे रॉबर्ट पार्क होते तिथले, म्हणजे युएसला खूप समस्या होत्या. युएसचं लोकशाही चांगली व्यवस्थित एस्टॅब्लिश झाली होती, दीर्घकालीन लोकशाही आहे युएसची वगैरे. या सगळ्या गोष्टींमुळे ना युएसच्या समाजामध्ये अनेक समस्या होत्या. जसं की शहरीकरणाची समस्या होती, वर्ण व्यवस्थेची समस्या, वर्णगटाची किंवा रेसेस तुम्ही पाहिला असेल ते सगळा प्रकार तो खूपच खराब होता. त्यामुळे जे रॉबर्ट पार्क यांचं लिखाण आहे ना, हे संपूर्णपणे समाजशास्त्रातल्या किंवा युएस मधल्या सामाजिक समस्यांच्या केंद्रित आहे. हे पण शिकागो विद्यापीठ मधलेच आहेत. किंवा मग पुढे गेल्यानंतर तुम्हाला दिसेल की महिला काही समाजशास्त्रज्ञ आहेत, जसं की जेन ऍडम्स आहेत. जेन ऍडम्स यांनी काय केलं, यांनी झोपडपट्टी, स्थलांतर अशा शहरीकरणाच्या समस्यांवर भाष्य केलं. शहरीकरणाच्या समस्या, तर मग हा पण एक समाजशास्त्राचा भाग आहे. तर मग तुम्ही याला सुद्धा तुमच्या लिखाणामध्ये समाविष्ट करा. बऱ्याचदा मुलांकडे फक्त युरोप केंद्रित लिखाण आहे, याच्याबद्दल समाजशास्त्राचं व्यापक लिखाण नाहीये, तर ते लिखाण याच्यामध्ये ऍड केलं जाऊ शकतं. बाकी पुढचा जो टॉपिक आहे कंपॅरिझन बिटवीन द अदर सायन्सेस आणि कॉमन सेन्स वगैरे, तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया. धन्यवाद.